हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही लोक? सकाळ सकाळ एवढा तयार होऊन तुम्ही पण विचार करत असाल कुठे चाललाय? लग्नाला नाही तर मित्रांनो आपण चाललोय लोणावळ्याला आई एकविरेच्या दर्शनाला. तर सर्वात आधी दीदीने आमच्या कॅब बुक केलेली. सो कॅबवाल्याला आपली लोकेशन सापडत नव्हती, तर मी जाऊन ती कॅब थांबवली आणि बसलो आणि सर्वजण येऊन मग आम्ही निघालो लोणावळ्याच्या दिशेने. आणि आपल्याला भेटलेली मागची सीट, एकट्याला आमदार सीट. सो मागच्या मागे आपली मज्जा मस्ती तर चालूच होती. सकाळ सकाळ तर भाई एवढी भूक लागलेली, तर मम्मीला विचारलं काय खायला आहे काय, तर मागच्या सीटवर एकटाच खात होतो. एवढी जोरात भूक लागलेली तर पूर्ण एक वेफरचा पॉकेट तरी मी संपवला असेल. मित्रांनो पेटपूजा तर आता पूर्ण टाईट केलेली. आता राहिलेली ते एवढी बेकार झोप येते कारण की सकाळी उठलेलो 5ला आणि 5ला उठून आपली झोप तर पूर्ण झाली नव्हती. तर विचार केला झोपून जातो, पण गाडी थांबली तर मला वाटलं आला लोणावळा. बघायला गेलो तो भाई पेट्रोल पंपाच्या इथे थांबलेलो. जरा पेट्रोल पंपाच्या इथं उतरून जरा पाय बी जरा मोकले गेले. तर मित्रांनो झोप तर आपली पूर्ण झालेली. तर आता विचार केला की जरा जागा राहतो आणि एन्जॉय करतो ना जरा. तर गाणी बिणी लावून सर्व नजारा पण एक नंबर होता मित्रांनो. तर नजाऱ्याचं एन्जॉय करत करत लोणावळ्याला फायनली गेटच्या जवळ पोचलो. मित्रांनो फायनली तर आईच्या पायथ्याशी तर पोचलो. पण एक म्हणजे रीतिरिवाज आहे की पहिला पायथ्याशी पहिलं आईची ओटी भरायची, त्याच्यानंतर वरती जाऊन गडावर आईची ओटी भरायची. तर मित्रांनो आईच्या पायथ्याचे तर दर्शन झाले आणि मग काय मागे पुढे न पाहता आपण सरळ गेलो आईच्या दर्शनाला गडावर. मित्रांनो गडावर चढता चढता आपल्याला एक मध्ये मंदिर लागतो. तर तिथे मावशी बोलली की आपल्याला इथे पहिले दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला वरती जायचं आहे. मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली आणि पूर्ण एकदम सन्नाटा होता, एकदम शांतता होती. त्यानंतर थोड्या मिनिटांनी जी एकदम भयानक आवाज आलेत ना मित्रांनो, काय बोलू तुम्हाला, प्रत्येकाच्या एवढ्या अंगामध्ये येत होते ना. मित्रांनो ते दृश्य बघून सर्वजण घाबरलेले, पण तुमचा भाव नाही घाबरला, एकदम खंबीर उभा होता. आणि तिथून मग निघालो आपण सरळ वरती गडावर. मित्रांनो आपण सरळ पोचलो आहे एकविरेच्या मंदिराच्या बाहेर. पण एवढी काही गर्दी नव्हती मित्रांनो, एवढा आमचा लक चांगला होता की आम्हाला गर्दी नाही भेटली. एकदम इझिली आम्हाला आईचे दर्शन भेटले. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, ठेव कृपा माव अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन फायनली दर्शन झालं. ठेव कृपा माव. रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी. लोणावळ्यातील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती नसून एक जागृत देवस्थान आहे अशी तिची ख्याती आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे तसेच रायगड, कोकण अशा आगरी कोल्यांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी आहे. पण त्यासोबत श्रद्धास्थानही आहे. चैत्र आणि आश्विन महिन्यात आईची जत्रा भरते. या दोन्ही यात्रांना महाराष्ट्रातील सर्व भाविक येतात आणि आईची मनोभावेने पूजा करतात. मित्रांनो आईची मनोभावेने पूजा करून आम्ही निघालो गडावरून खाली, म्हणजे आमच्या गाडीमध्ये बसायला. आईची एक एक गाडाच्या पायऱ्या उतरता मन एकदम भरून आलेलं, कारण की एवढ्या वर्षापासून जी इच्छा होती माझी आईला भेटायची ती माझी पूर्ण झालेली. आणि मित्रांनो जे आईचं रूप होतं ना सकाळचं, खरंच काय सांगू मित्रांनो तुम्हाला, एकदम सुंदर आणि देखावं रूप होतं आईचं. जेवढ्या वर्षापूर्वी जी मी आईला बोलत होतो की मला तुला भेटायचं आहे, सो ती इच्छा माझी पूर्ण झाली.
मित्रांनो आईचे तर दर्शन झालेले, मग आपल्या पोटाचे पण दर्शन करायला पाहिजे ना, म्हणून आम्ही पोचलो हायवेवर असलेला सूरज धाब्याच्या इथे. तर धाब्यामध्ये एंट्री केल्या गेल्या लागली मला जोरात भूक. मी पटपट मेन्यू कार्ड बघितला, जे काय होतं ते ऑर्डर केलं. पण ऑर्डर केल्याच्या नंतर जे हसायला आलं ना मित्रांनो, कारण की ती जी रोटी होती ना, तर असं वाटत होतं कुठल्या चंद्राचा तुकडा आणलेला आहे खाली. मग मित्रांनो पेटपूजा करून आपण सरळ गेलो गाडीमध्ये, कारण की फुल टाईट होतं आपण. तर आपण सरळ जाऊन झोपलो. मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.